करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, दरवेळेला सारखाच आपला अपमान केला जात असेल किंवा आपला अपमान होत असेल, काय याचं कारण असू शकतं? आपण पाहायला जर गेलो, आपला देह चुकीचा वागत आहे की लोकांकडून मुद्दाम बघा आपला अपमान होत आहे. ज्याप्रमाणे अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नसतो. आपलं अस्तित्व, त्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा समोरची जर व्यक्ती असेल, ज्या वेळेला आपला देह उत्तमाचं कार्य करत असेल, जिथे बघा प्रत्यक्षपणे लोक समोरून जर कोणी बोलत असतील, त्यामुळे आपल्याला सर्व कळतं की आपला देह कुठे चुकलेला आहे. कोणी सांगत असतं तर कोणी सांगत नसतं, परंतु समजून जायला हवं, जिथे आपली चूक झालेली आहे तिथे आपली पुन्हा चूक होता कामा नये. कारण आपण कितीही वेळ असलो तरी बघा, आपल्याला एवढं तरी कळतं की कोणाला महत्त्व द्यावं, कोणाला महत्त्व देऊ नये. तरीसुद्धा आपण काय करत असतो, एकमेकांच्या मागे मागे धावत असतो. अहो, समोरची व्यक्ती जर तुम्हाला किंमत देत नसेल तर त्यांच्या मागे जाऊन तुम्हाला उपयोग काय? आणि जरी तुम्ही गेला तरी ती समोरची व्यक्ती तुमचा अपमान केल्याशिवाय राहणार नाही. तरी पण त्या व्यक्तीला त्याची किंमत नसते ना. म्हणजे तुम्ही कितीही जवळ जाण्याचा प्रयत्न केला तरी ती व्यक्ती तुम्हाला नाकारते. आपला सारखा अपमान का होतो? आपण जर याचा विचार जर केला ना, बघा, ज्या वेळेला आपल्या बिल्डिंगमध्ये असेल, सोसायटीमध्ये असेल किंवा आपल्या गावामध्ये असेल, कुठे एखादा कार्यक्रम असेल, बरोबर आहे, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येत असतात. आता एखाद्या बिल्डिंगमध्ये जर राहत असतील त्या बिल्डिंगमधले रहिवाशी, बरोबर, सर्वांचे विचार वेगवेगळे असतील, पण कोणीतरी एक महत्त्वाची व्यक्ती असते जी सांगणारी असते आणि त्या व्यक्तीचं ऐकावं लागतं. कारण का? कारण प्रत्यक्षात ती व्यक्ती मानाने सुद्धा मोठी आहे, वयाने सुद्धा मोठी आहे, परंतु काही लोक अशी सुद्धा असतात की आपल्या डोक्यामध्ये असं प्लॅन आलं आहे, आपल्या डोक्यामध्ये अशी विचार आलेत, आपण जर अशा प्रकारे केलं तर, आणि करायला गेलो तर लोक आपला अपमान करतात. कार्यक्रम बाजूला राहतो आणि एखाद्या क्षुल्लक गोष्टीवरून वाद होतो. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत आपली खूप काळजी घेतली जाते. बघा, एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी गरज भासते त्यावेळी आपण कुठे आहोत, कोणत्या रस्त्याला आहोत, ही विचारपूस केली जाते. आपण घरी येतपर्यंत, घरी जातपर्यंत फोन चालू असतात. का? कारण त्या व्यक्तीला काम आहे. पण जेव्हा तुझं काम पूर्ण होईल त्या व्यक्तीचं, तेव्हा तुला विचारणार सुद्धा नाही. एकदा का गरज संपली ना, मग आपल्यापासून दूर जाण्याची अनेक कारणं त्यांच्याकडे बघा पाहायला मिळत असतात. म्हणून लक्षात ठेवा, आपण विचार केला जर ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते, तिथे स्पीड कमी करावा, इतकंच नाही तर क्षणभर थांबावं. कारण का, रस्त्यातून जात असताना
अनेक वळणावळणाचे रस्ते पाहायला मिळत असतात. जिथे आपल्याला बघा ट्रॅफिक असेल किंवा वळण असेल, तिथे स्पीड ब्रेकर असेल, तिथे थोडा कमी गती घेणं गरजेचं आहे. जर तिथे फास्टमध्ये जात असू, धोका कोणाला आहे? आपल्यालाच आहे ना. तिथे थांबावं लागेल, स्पीड कमी करून बघा उत्तम प्रकारे चालावं लागेल. हे माहीत असून सुद्धा आपण जर फास्ट घेऊन गेलो, लोक आपला अपमानच करतील. बरोबर ना. आयुष्यात किती पावसाळे पाहिले हो, परंतु किती पावसाळे पाहिले हे महत्त्वाचं नाही आहे. तर त्या पावसात तुम्ही किती प्रकारे बघा उत्तम प्रकारे त्या चिखलातून प्रवास केलेला आहे, त्या चिखलातून उत्तम प्रकारे कशी वाट काढलेली आहे, हे अनुभव खऱ्या अर्थाने जीवन संपन्न करत असते. आपण सहजतेने बोलतो, मी तुमच्यापेक्षाने 4 पावसाळे जास्त काढलेत, बरोबर आहे. परंतु 4 पावसाळे जास्त काढून तू त्याच रस्त्यामध्ये आहेस, तू त्याच मार्गाला आहेस. योग्य तो मार्ग तू अजून निवडलेला नाही आहेस, बरोबर की नाही. म्हणून विचार जर केला ना, जर आपला अपमान होत असेल ना, तर अपमानाचं कारण आपण शोधा. कारण काय असतं, प्रत्येक ज्या वेळेला अपमानास्पद शब्द हे आपल्या मनाला लागत असतात. प्रत्येक वेळेलाच आपला अपमान, आपण बघा शालेय जीवनामध्ये शाळेमधले आपले विद्यार्थी असतात, बरोबर की नाही, आपले मित्र असतात. परंतु मित्रसुद्धा बघा मित्रांमध्ये आपली मस्करी करतात. आपला अपमान केला की आपल्यालाच वाटतं, अरे हा माझाच मित्र होता, परंतु हा 4 चौघांमध्ये सुद्धा मला बोलून गेला. मग आपला अपमान झाला की आपल्याला राग येतो, मग राग आला की, बरोबर की नाही. म्हणजे विचार जर केला ना, समोरच्या व्यक्तीच्या मनात दुसरं कोणी असेल तर आपण किती जीव लावला तरी काही फरक पडत नाही. मग समजून जायचं, समोरची व्यक्ती प्रथमतः जाणून घ्यायची. ज्या वेळेला त्या व्यक्तीच्या मनात कोणीही नसेल तर ती व्यक्ती तुला आदराने जवळ करेल. म्हणून कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका, कारण गर्वाचं घर नेहमी खालीच असतं, लक्षात ठेवा. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये गर्वपणा, अहो गर्वपणा आणून काय साध्य करणार आहेस, बरोबर की नाही. माझं आणि भ्रांतीचं ओझ, आपलं काहीच नाही आहे, देणे ईश्वराचे, तरीसुद्धा मीपणा. लक्षात ठेवा, गर्वाचं घर खाली. पण ज्याप्रमाणे समर्थ म्हणाले, आपण ज्या वेळेला एखाद्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपलं बोलणं सुद्धा एकमेकांच्या जीवाला लागत असतं, मनाला लागत असतं. खऱ्या अर्थाने आपल्याला हिंमत असते की खरंच मी या खेळामध्ये सहभागी झालो ना, संपूर्ण मैदान गाजवेन, बरोबर वाटतं आपल्याला. कारण तोपर्यंत तुमच्यावर कोणी जळत नाही, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होता हे कळत नाही. लोक आपल्यावर केव्हा जळतात, लक्षात ठेवा. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या कामामध्ये उत्तीर्ण होता, तुमच्यावर लोक केव्हा बोलतात, केव्हा तुमचा अपमान करतात, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या कार्यामध्ये उत्तुंग भरारी घेता. त्यावेळेला तीच लोक जी प्रत्यक्षात तुमच्या जवळ होती ती आता दूरवर पाहायला मिळत आहेत. ते बघा प्रत्यक्षात तुमचा अपमान केल्याशिवाय राहणार नाही. कारण का, तुमचं यश, तुमची उंच भरारी त्यांना पाहावत नाही. वास्तविकता आहे, खरोखर आहे. बघा
प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर तुम्ही उत्तम प्रकारे चांगलं खेळ खेळताय, आपण त्यांना इन्व्हिटेशन दिलं की बाबा तुम्ही पाहायला या. ज्या वेळेला आपण बघा उत्तम प्रकारे खेळतो ना, जेव्हा आपल्याला ट्रॉफी मिळते, आपल्याला बक्षीस मिळतं, त्यावेळेला आपण खूप आनंदी असतो. परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये ते खुपतं, बरोबर की नाही. ते आपल्याला अजून सांगतात की तू असं नव्हता खेळायला पाहिजे होता, असा खेळायला पाहिजे होतास. यश मिळालेलं आहे, ट्रॉफी मिळालेली आहे, इतक्या लोकांत बघा वाहवा झालेली आहे, तरीसुद्धा एका व्यक्तीने बोललं की आपलं मन दुखावतं. कोणाकडून इतक्या अपेक्षा ठेवू नका की दरवेळेस आपल्याला आपलाच अपमान झाल्यासारखं वाटेल. म्हणून अपेक्षा नाही कोणाकडून. जे काय आहे ना, त्यामध्ये समाधानी राहणं फार गरजेचं. अपेक्षा जर ठेवत गेलो ना आणि त्या जर अपेक्षा पूर्ण झाल्या नाही, मग तुम्हाला त्रास आहे. आणि त्रास झाला की एखादं कार्य करायचं असेल तर ते सुद्धा राहून जातं. म्हणून लक्षात ठेवा, कुठल्याही लोकांकडून इतक्या अपेक्षा ठेवू नका. जवळची व्यक्ती असली तरी सुद्धा आपण स्वतःहून स्वतः कार्य करता आलं पाहिजे. आजकाल सुद्धा प्रेमामध्ये असंच होतं बघा, की एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी वाट पाहत असते आणि दुसऱ्याला त्याची जरासुद्धा काळजी नसते. होते की नाही? अहो, या कलियुगामध्ये असंच आहे, आता पाहायला मिळतंय. आजकाल प्रेमामध्ये एक व्यक्ती बघा बोलण्यासाठी जीवाचा आटापिटा करत वेड्यासारखी वाट पाहत असते, परंतु समोरची जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला जरासुद्धा काळजी नाही आहे. मग आता काय करणार? समर्थ म्हणाले, प्रत्येक गोष्टीला अंत आहे, म्हणून आपण शांत राहायचं असतं. जिथे तुम्ही शांत राहाल तिथे तुम्हाला अनेक पर्याय, अनेक मार्ग पाहायला मिळते. म्हणून आयुष्यभर सोबत चालायची स्वप्न दाखवून लोक अर्ध्या वाटेत एकटं सोडून जातात. आपल्याला वाटतं हा माझ्यासोबत आहे, ती माझ्यासोबत आहे. अहो, आयुष्यभर सोबत चालायची स्वप्न दाखवून लोक केव्हा अर्ध्या वाटेने साथ सोडून जातील ना, कळणार सुद्धा नाही. म्हणून कोणाची सवय लावून घेऊ. जिथे जायचं ना तिथे विवेकसहित जा. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नकोस. दुसऱ्यांवर जर तू अवलंबून राहिलास ना, केव्हाही तू पुढे जाणार नाही आहेस, लक्षात ठेव. म्हणून सवय लावायची असेल तर एकटेपणाने जा, जिथे तुला कुठल्याही प्रकारची काळजी वाटणार नाही. कारण प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात. एक जगत असतो तर दुसरा वागत असतो. वागणारा दिसत असो, परंतु जगणारा पाहावा लागत असतो. कारण बघा कशा प्रकारे दोन चेहरे असतात. समोरून व्यक्ती आपल्याला वाटते की आपल्याशी उत्तम प्रकारे बोलत आहे, परंतु त्या व्यक्तीच्या मनात काय चाललंय, तुझ्याबद्दल काय बघा प्रश्न उपस्थित करतोय, ते त्या व्यक्तीला माहीत असतं. म्हणून कुठली व्यक्ती केव्हा अपमान करेल, ज्या वेळेसारखाच अपमान होत असेल तर समर्थ म्हणाले, टेन्शन घेऊ नको रे. आपला अपमान का करतायत? कारण त्या अपमानामुळे आपल्याला यशाचं जो टप्पा आहे तो आपल्याला लवकरात लवकर गाठता येईल. म्हणून अपमान केला तरी चालेल, परंतु तिथे थांबू नकोस. उत्तुंग भरारीसाठी तयार राहा. जय जय रघुवीर समर्थ.